हॅलो गुड मॉर्निंग, वेलकम टू द ब्लॉग. आपल्या सर्वांचं आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. अँड आफ्टर अ लॉंग टाईम आपण आज एका ट्रिपला जातो आहे. अँड इट्स व्हेरी स्पेशल बिकॉज दिस इज अ बॉईज ट्रिप अँड वी आर गोइंग टू गोवा. सो गोव्याला निघतो आम्ही. इट्स अर्ली इन द मॉर्निंग. सर्वजण सामान वगैरे घेऊन सर्वजण सेट झालं आहे. इट्स 7. आम्ही लवकर सुटून सर्व रेडी वगैरे झालो आहे. खाली कॅब आली आहे, लगेच निघू. इट्स शोईंग ऑलमोस्ट 9 hours टू रीच गोवा. सो ऑलमोस्ट इव्हिनिंगचे 6 होणार आम्हाला पोचता, कारण की मध्ये आम्हाला खूप सारे ब्रेक्स घ्यायची सवय आहे. लेट्स बाकीची जर्नी सर्व आता तुम्हाला गाडीमधून सांगतो. आता फटाकसे निघतो आम्ही. टॉवेल, चड्डी पण आहे, कपडे सर्व आहेत ना. छोटा कुणाल, छोटा निषाद सोबतच आहे ना. चला वो कभी जुदा नहीं. एव्हरीवन इज ऑल सेट फॉर गोवा. लगेच आम्ही काही तासामध्ये बटन तर जावा रे बाबा. काही तासामध्ये आम्ही एकदम गोवामध्ये लँड करणार. आणि तिकडे लँड गेल्याच काय करायचा विषय. स्विमिंग नो ब्रो नो. तिन्ही पण टाइम आता. चलो गाईज, वी आर लिव्हिंग. गाडीमध्ये बसलो आहे आणि इट्स अर्ली इन द मॉर्निंग. आता किती वाजले? 7:15ला निघतोय गोव्यासाठी. आता मध्ये एकदम पहिले ब्रेक घेऊ गाडीमध्ये, तेल वेल भरू. सो इसी बात पे छत्रपति शिवाजी महाराज की जय. चलो, सेफली जाना है, सेफली आना है. हेलो गाइज, ये देखो हमारा सुजित ब्लॉगर क्या कर रहा है इधर. आम्ही एका ठिकाणी आता जवळपास 140 किलोमीटर्स आलो आहे साताऱ्याच्या पुढे. आणि एका ठिकाणी वॉशरूम ब्रेक घेतला, ब्रेकफास्ट मागेच केला. तर आजचं वातावरण जे आहे ते मध्ये साताऱ्यापर्यंत हळूहळू पाऊस होता आणि त्याच्यानंतर इकडे पूर्ण मोकळं आहे, हलकीशी ऊन आहे आणि एकदम मस्त झाडाखाली बसलो आहे आम्ही. त्या झाडाखाली मस्त असा थंड वारा जो 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 मला थोडी हलकी झोप पण येत होती. पण आज या आमच्या भाऊला काय झालं माहीत नाही, कंटिन्युअसली जेवढे मी आतापर्यंत क्लिप्स घेतले त्याचे दुप्पट भावना व्हिडिओज घेतले. तर कंटेंटमध्ये काही कमी नाही होणार, कंटेंट भरभरून येणार, कारण की भाऊचं पण कंटेंट आपण यूज करू आपल्या ब्लॉगसाठी. दोघंच्या दोघं मोबाईलवर आहे म्हणून मी आणत नाही ना, म्हणून मी सोलो ट्रिप प्रेफर करतो. किती काही झालं तरी नुसतं आता मोबाईल घेऊन बॉम्ब हे करत आहे. जाऊ दे थोडा वेळ. आम्ही ना इकडे जाता इकडे पुढे एक टोल नाका आहे. टोल नाकाच्या बाजूला इतकं भारी असं एक लँडस्केप मिळाला आहे फोटो काढायसाठी थांबलोय. मस्त एक नंबर फोटो व्हिडिओज काढले. लोक आता पण काढून राहिले बढिया. इकडे पोलीसची गाडी आहे, ट्रॅफिक पोलीसची. इथे चढवलं होतं आम्हाला. पेपर्स वगैरे चेक केले, बट पेपर्समध्ये असं काही फारसं होतं नाही. सो दे हॅव जस्ट चेक दॅट अवर ड्रायव्हर वॉज नॉट व्हाईट युनिफॉर्म नव्हता घातलेला त्यांनी, तर त्याच्यासाठी बोलले, पण जाऊ दिलं. आता गाडी पुढे थांबलेली आहे. इथून कोल्हापूर जवळपास 20 किलोमीटर आहे आणि गोवा आम्हाला 6 तास परत दाखवत आहे. तर ऑलमोस्ट इव्हिनिंगला 6 वाजेपर्यंत पोहोचू. आता आम्ही एक छोटासा लंच ब्रेक घेऊ, कारण की भूक लागलेली आहे.
सो एका ठिकाणी आम्ही मस्त एकमवर लंच केलं, पॉवर पॅक, आणि त्याच्यानंतर डायरेक्ट निघालो. त्याच्यानंतर आता ऑलमोस्ट 196 किलोमीटर दाखवत आहे. 4 hours 50 minutes मीन्स ऑलमोस्ट 5 घंटे. आणि आता जवळपास झाले आहे 3:30. तर एस्टिमेट आहे की 8 वगैरे वाजेल आम्हाला पोहोचायला. आणि माझ्यासोबत जे माझे गडी लोक होते ते दोघं पण ढ्या झालेले आहेत. ॲक्च्युली मी ऑफिस करून आलो रात्री आणि उशिरा झोपलो. रात्री 2 वाजता सर्व पॅकिंग वगैरे सर्व काही डेटा मूव्ह करायचा होता, ते सर्व कामं करून हे माझ्या अगोदर झोपले. आणि माझ्या उशिरा तरी उठले. मी 5 वाजता उठलो आणि हे लोक उठले 6ला, कारण की आम्हाला 7 वाजता निघायला होतं. 7 वाजता आम्ही जवळपास निघालो. आणि त्याचसोबतच आजचं वेदर इतकं भारी आहे ना, इतके भारी असं क्लायमेट आहे ऑन द वे. आणि असे क्लाउड्स आणि माझा फेवरेट कलर व्हाईट ब्लूचा असा कॉम्बिनेशन, तर बघायसाठी खूप एकदम असं सुंदर. आणि या रस्त्याच्या ब्रिजेसच्या बाजूला पण एकदम असं सिनरी, एकदम असं ग्रीन आणि वेदर खूप भारी आहे. आता आम्ही सध्या कोल्हापूरच्या समोर आहे. 20-25 किलोमीटर आलं असेल. आणि आम्ही अंबोली घाटवाला वे घेणार आहे, सिंधुदुर्गवरून डायरेक्ट गोवा. सांगितलं होतं भाई भारी ऍक्सिडेंट झाला इकडे रस्त्यामध्ये. आम्ही थांबलोय, गाडी सटकली. ऍक्सिडेंट झाला इकडे एकदम रस्त्यावरून गाडी सटकली. म्हणून म्हणतो आपली जाणार. असा कोणी माणूस आला भाई 5 का 15 बनवायचा बरं झालं आपण निघालो तिथून, नाही तर वास मिळाली असते. टाइम फॉर अ चाय ब्रेक. 5 वाजे जवळपास अंबोली घाटाच्या एकदम जवळ आहे. इथून जवळपास 150 किलोमीटर दाखवत आहे. तर जे 7 वाजता पोचणार ते आम्ही मोस्टली 8 वाजता वगैरे पोचणार असं वाटतंय. बाय द वे एका ठिकाणी आम्ही चाय प्यायला थांबलो आहे ना, तिथे चाय ना का बशीमध्ये मिळते. तर ऑलमोस्ट खूप वर्षानंतर आज बशीमध्ये चाय पिण्याचा असा आनंद भेटला आहे. सो लेट्स एन्जॉय. सो अंबोली घाटातून निघतच होतो तर एक धबधबा लागला आहे, लेफ्ट साईडला लागतो. इतका असा सुंदर असा हा धबधबा माझ्या मागे बसू शकता तुम्ही. आणि त्याच्याच पुढे इकडे अंबोली घाट आहे. इकडे असं पूर्ण आभाळाने भरलेला आहे अंबोली घाट. दाखवतो तुम्हाला. त्याच्यामध्ये खूप सारे असे माकडं खात आहे. आणि इतका असा सुंदर असा हा घाट आहे ज्याच्यामध्ये कंटिन्युअसली पाऊस पडत आहे. काही ठिकाणी पाऊस पडत आहे, काही ठिकाणी पाऊस नाही पडत आहे. बट आता आम्ही जेव्हा आलो तेव्हा कंटिन्युअसली खूप जोराचा पाऊस पडत होता. आता इकडे थांबलो आहे तर पाऊस जरासा थांबलेला आहे, त्याच्यामुळे आम्ही उतरलो आणि इकडे फोटोज वगैरे काढलो. बट इथला हा जो व्ह्यू आहे हा खूप भारी आहे. लास्टली जवळपास 2017 मी जेव्हा गोव्याला गेलो होतो तेव्हा आलो होतो. तेव्हा तर आठवत पण नाही, बट आता भरपूर दिवसानंतर आलो तर रिअली एकदम भारी. सो वी हॅव टेकन अ स्मॉल ब्रेक अगेन. बांदा म्हणून एक विलेज आहे गोवाच्या अलीकडे सिंधुदुर्गमध्ये. अंबोली घाट क्रॉस केल्यानंतर जवळपास इथून आता आमचा जो स्टे आहे इथून 50 किलोमीटर्स आहे. 1 तासामध्ये पोचून जाईल. 7:30 झाले, आता 8:30पर्यंत पोचून जाईल. हा जो आताचा आमचा जो अंबोली घाटनंतरचा जो पॅच होता ना, इतका बेकार रस्ता आहे. ते पूर्ण शरीराची वाट लागली. म्हणजे माझं तर पूर्ण शरीर पुरजा दुखत आहे आणि थोडा गळा दुखत आहे. म्हणून आम्ही एक ब्रेक घेतला आणि एक कंत्राटवाली चाय मारत आहे मस्त. सो लगेच आम्ही 1 तासामध्ये वी विल बी इन गोवा. हॅलो फ्रेंड्स,
सब लोग आओ चाय पीने। सो आम्ही हॉटेलमध्ये चेक इन केल्यानंतर इकडे बाहेर आलो होतो थोडं एक्सप्लोअर करायसाठी, जेवणाचे ऑप्शन्स बघायसाठी. तर ते सर्व बघितलं आणि वी आर जस्ट गोईंग बॅक टू द हॉस्टेल. हॉस्टेलचा एक बढियासा टूर देतो तुम्हाला सकाळी, आता बाहेरून दाखवतो. सो दिस इज द प्रॉपर्टी वेअर वी आर स्टेईंग. आम्ही इकडे थांबलेलो आहे, चेक इन केलं. आल्यानंतर ऑलमोस्ट 10 वाजले. आणि द बेस्ट पार्ट ऑफ दिस प्रॉपर्टी इज, यू नो वॉट, की या प्रॉपर्टीचा आजचा इथला फर्स्ट डे आहे इनॉग्रेशनचा. आणि सर्वात अगोदर आम्ही चेक इन केला आहे त्या रूममध्ये. एकदम ब्युटिफुल सुंदर प्रॉपर्टी आहे, ज्याच्या खाली कॅफे वगैरे आहे, एकदम भारी. आणि मागे स्विमिंग पूलसुद्धा आहे. ते सर्व मी तुम्हाला उद्या दाखवतो एकदम फुर्सतमध्ये. आता भारी एकदम थकलेलो आहे. एक नंबर मस्त डिनर करतो आणि झोपतो, कारण की उद्या पूर्ण आम्हाला एक्सप्लोअर करायचं आहे गोवामध्ये. अजून मी आयटरनरी आम्ही फिगर आऊट नाही केली आहे, बट लेट्स आज रात्री प्लॅन करतो आणि आम्ही सर्व काही फिरणार. सो येस, दॅट वॉज अ स्वीट ब्लॉग फॉर द गोवा जर्नी. लवकरच भेटूया उद्या गोवा एक्सप्लोअर करण्यावाला ब्लॉगमध्ये, नेक्स्ट ब्लॉगमध्ये. पण तुम्ही तुमचं असंच नेहमी प्रेम ठेवा माझ्यासोबत. टिल देन, चिंकलून ठेवा चँक्लोरिझम.